आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2791 भाग 2 वर मी चिंतन मांडणार आहे. भाग 1 मध्ये 1 ते 3 चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये 4 ते उर्वरित चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणते राहटीचे सुख वरते पाय आरते मूक, करवी पिडा भोगवी दुःख, पडे नरकी परीन वळेची मूर्ख रे विठ्ठल. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. उत्सव संताच्या पादुकाचा अखंड हरिनाम सप्ताह खंडापूर नगरी मोज्जे लातूर येथे चालू आहे. ज्ञानोबाराय, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, जनाबाई यांच्या पादुका लातूर नगरीमध्ये आलेल्या आहेत. आज एकादशी आहे. या संताच्या चरणी काय व्हावं? माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. जे आहे ते त्या भगवंताचं आहे. म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प माझ्या जीवनामध्ये मोडकं तोडकं या सर्व साधू संतांच्या चरणी आज एकादशी निमित्त मी त्यांच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये म्हणतात, कोणते राहटीचे सुख वरते पाय आरते मूक, करवी पिडा भोगवी दुःख, पडे नरकी परीन वळेची मूर्ख रे विठ्ठल. कारण आपल्या जीवनामध्ये या अभंगाचं पहिलं चरण गाभा आहे आणि या पहिल्या चरणाभोवती संपूर्ण अभंगाचा अर्थ दडलेला आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये पहिले जे भाग 1 आहे ते चिंतन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकावं. शंक करती ज्याच्या नावे, त्याचे तुझ नाही ठावे, ऐक सांगतो एका भावे, सापडते घरी जीवने खावे रे विठ्ठल. कारण सर्व आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ करतो ती सर्व खटाटोप भगवंत प्राप्तीसाठी आहे. मग आपल्याला जर खरे साधुसंत आपल्या जीवनामध्ये कळाले नाहीत, खऱ्या साधूकडे आपल्या जीवनामध्ये गेलो नाहीत, तर कशी फजिती होते, काय होतं याच्याबद्दल महाराज सांगतात. महाराजांनी इथं 4थ्या चरणामध्ये सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये प्रसिद्धी मिळावी, मान मिळावा, धन मिळावं याच्यासाठीच बरेच साधू त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करालेले आहेत. महाराज सांगतात की असाच एक साधू काय करतो, तो राहटीचे म्हणजे काय, पातळ असणारं चिखलाची राडी, त्या चिखलाच्या राडीमध्ये स्वतःचे तोंड खाली करतो आणि पाय वरी करतो आणि पाय वरी करून त्या भगवंताची मला प्राप्ती करायची आहे असं म्हणून तो उभा राहतो. मग त्या गावातील लोक तिथे येतात, का असं उभा राहिलात, मला त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय मी पाय खाली करणार नाही. आता लोक म्हणतात किती साधू मोठा आहे, किती त्याग त्याच्या जीवनामध्ये आहे, किती त्याची साधना कठोर आहे. मात्र त्यानं त्याच्या जीवनामध्ये हा नरदेह मिळालेला आहे, अमूल्य असा नरदेह त्याच्या जीवनामध्ये मिळालेला आहे. एक एक क्षण आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. कारण हा नरदेह मिळून तो नरकाला जाण्याची त्याच्या जीवनामध्ये तयारी करीत आहे. आणि त्या अशा मूर्ख लोकाला लोक साधू म्हणतात. विठ्ठलाचं नाव घ्यायचं, कसं नाव घ्यायचं, कसं नाव घेतलं पाहिजे हे सर्व साधू संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. त्याप्रमाणे जर त्याच्या जीवनामध्ये त्या विठ्ठलाचं नाव घेतलं तर त्याच्या जीवनाचं कल्याण होईल, त्याला त्याच्या स्वस्वरूपाची, त्या भगवंताची त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल. मात्र असा मूर्खपणे नरकाला जाण्याची त्याच्या जीवनामध्ये तयारी करतो असं महाराज म्हणतात. आणि अशा मूर्ख लोकाला लोक साधू म्हणतात असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, शिकला फाग मारे हका, रांडा पोरे मिळवी लोका, विटंबी शरीर मागे रुका, केले ते गेले अवघे फुकारे विठ्ठल. इथंही उदाहरणच दिलेलं आहे. कारण फाग
हा शब्द महाराजाने उच्चारलेला आहे. फाग म्हणजे होळीच्या महिन्यात गायले जाणारे गीत, गाणे त्याला म्हणा. म्हणून आजकाल म्हणजे हास्य, विनोद, अश्लील वाक्याचा प्रयोग करून लोकांना छाप पाडणारे कीर्तनकार, विनोदाचा बादशाह त्याला नाव पत्रिकेमध्ये नाव टाकतात आणि असे बादशाचं पत्रिकेमध्ये नाव टाकून लोकाला सांगतात मोठा महाराज आहे, लोकाला फार हसवितो. मग तिथं काय स्त्रिया, मुलं असे अनेक प्रकारचे लोक, नाना प्रकारचे, ज्याला संप्रदायाचा गंध नाही असे लोक तिथं हसण्यासाठी त्या कीर्तनाला येतात. मग तो या कीर्तनाला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये तो काय करतो, स्वतःच्या शरीराची विटंबना करून तो नाना प्रकारचे सोंग करतो, लोकाला पैसा मागतो आणि नाना प्रकारचे व्यंग शरीराचं, तोंडाचं त्याच्या जीवनामध्ये करून तो लोकाला त्याच्या जीवनामध्ये बोलत असतो. लोक हसतात, पण त्या लोकाचाही परमार्थ फुकट झालेला आहे आणि याचाही परमार्थ फुकट झालेला आहे असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. महाराज अभंगाच्या 6व्या चरणामध्ये म्हणतात, कळावे जना मी एक बळी, उभा राहुने मांडी फळी, फोडणी गुडगे कोपर खळी, आपला घात करुणी आपणच तळमरे रे विठ्ठला. इथंही महाराजाने उदाहरणच दिलेलं आहे. कारण एकदा तुमच्या जीवनामध्ये धन आलं, पद आलं, प्रतिष्ठा आली, ज्ञान आलं, शक्ती आली की माणसाला गर्व येतो आणि या गर्वामधून अहंकार माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतो. एकदा अहंकार आला की तो अहंकार आपली माती केल्याशिवाय राहत नाही. नवल अहंकाराची गोटी, विशेष नलगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटी नाचवी. कारण महाराजांनी इथं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एखादा शक्तीचे त्याला माज आलेला आहे, मग काय केलेला, एक हलकी लावला, गावामध्ये देवळ आहे, देवळापाशी हलकी वाजवायला, आणि मला कुणी या गावामध्ये जोडीदार आहे का असा मोठमोठ्याने ओरडू लागला, माझ्यासोबत पैज लावा. मग सर्व गावातील लोक तिथं जमा झालेले आहेत, पाहतात. कारण तो लंगूट घातलेले आहे, नाचालेला आहे, हलकी वाजलेले आहे. कोण आहे माझ्यासोबत कुस्ती खेळायला, मी त्याच्यासोबत पैज लावतो, मला त्यानं हरवून दाखवावं असं त्याला त्याच्या शक्तीचा गर्व त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे. मग एखादा वस्ताद त्या गावामध्ये असतोच, तो वस्ताद त्याच्याशी सलामी देतो, हात मिळवितो. मग त्या दोघांची कुस्ती चालू होते. मग आता ती कुस्ती त्याच्या जीवनामध्ये असा हलकी लावलेला आहे, त्याला एवढा गर्व अहंकार आलेला आहे. मग तो काय करतो, तो त्याच्या जीवनामध्ये खरा पैलवान असतो. मग ह्याचे गुडघे फोडतो, ह्याचे कोपरं फोडतो, सगळं अंग रक्त बंबाळ करतो, तळमळ करतो पडून पाठ लावून घेण्यासाठी. मात्र तो पैलवान त्याला काही पाठ लावू देत नाही. त्याला म्हणतो, तुला लई गर्व आलाय ना तुझ्या जीवनामध्ये, नाही तुला पाठ लावून तो मुद्दाम पाडण्याचा प्रयत्न करतो. लोक हसतात, मात्र तो त्याच्या जीवनामध्ये तळमळ करीत असतो, पण तो पैलवान त्याला काही सोडित नाही. ह्याच्यामध्ये मला सांगायचं, ह्याच्यामधून परमार्थामध्ये तर एवढा गर्व, एवढा अहंकार आलेला आहे की तो एवढा टोकाला आहे. कालचं सत्य उदाहरण माझ्या जीवनामध्ये देतो. काल मी दर्जी बोरगाव येथे, कारण नामानंद महाराज यांची पुण्यतिथी होती. आम्हाला आमंत्रण आलं, आमचा पाहुणा तो पुण्यतिथी करतो, कीर्तनाला या साहेब तुम्ही. मी माझा मित्र रमेश स्वामी, आम्ही दोघंजण तिथं कीर्तनाला गेलो. ते मित्र माझा तयार नव्हता. चला महाराज म्हणलं, मिळाली तर मिळाली आपल्याला शेवटची चाल, नाहीतर आपल्या जीवनामध्ये जेवण तर मिळतंय म्हणलं. आम्ही तिथं विक्के महाराजाचं कीर्तन चालू होतं. महाराजांनी अभंग घेतला होता, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराले ते हित शुद्ध करा. आता कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मेक सर्वेक्षर पूजनाचे. हा अभंग घेतलेला आहे.
आता तिथं मग काय त्या कीर्तनाला उभारलेले जे आमच्यासारखे गायक आहेत, आता ते माझ्या जो तिथं गायक आहे, मी ज्याच्यासोबत त्याचा जो गुरु आहे त्यानं मी एका गुरुकडे शिकलेले, पण आम्हाला बघितल्या कारण त्याला त्याचा गर्व, आम्ही टाळ घेऊन उभारलो, आम्हाला एखादं प्रमाणही म्हणू दिलेलं नाही किंवा आम्हाला शेवटची चालसुद्धा आमच्या जीवनामध्ये म्हणू दिलेलं नाही. मग ही परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर अहंकार जात नसेल, तुमचा गर्व जात नसेल, आणि महाराजही म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. महाराजांनी किती सुंदर अभंग घेतलेला आहे. आणि भेद भ्रम अमंगळ. मग आमच्या परमार्थामधला जर भेद अजून गेला नाही, एक भजन करी दुसऱ्या भजनकऱ्याकडं नीट पाहत नाही, एक गायक दुसऱ्या गायकाकडं नीट पाहत नाही, एक महाराज दुसऱ्या महाराजाकडं नीट पाहत नाही, आमच्यातला अहंकार गेलेला नाही, आमचा लोभ गेलेला नाही, आमचा क्रोध आमच्या जीवनामध्ये गेलेला नाही, अशा परमार्थानं आपल्या जीवनामध्ये कधी त्या भगवंताची प्राप्ती होणार आहे? कधीच अशा परमार्थाने त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही, असं महाराज अभंगाच्या 6व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 7व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कुवट खेळ टकळी वाया, धरुणी सोंग बोडक्या डोया, शिवून ती अंतरी माया, संपादनी वीन विटंबली काया रे विठ्ठला. आता इथं तर महाराजांनी सुंदर सांगितलेलं आहे. आता इथं प्रत्येक कडव्याचा माझ्या जीवनामध्ये अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करतो. फुकट खेळे टकळी वाया. आता असे जे ढोंगी साधू आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते कीर्तन करतात, जे लोक अशा साधूचं कीर्तन ठेवतात त्यांचा परमार्थ फुकट त्यांच्या जीवनामध्ये जायलेला आहे. कारण त्या महाराजांना जी तो बोलतो, फुकट खेळे टकळी वाया. टकळी म्हणजे एकसारखी केलेली वटवट, सराट बोलणे त्याच्या जीवनामध्ये, तोंडाला पट्टा बंद न करते, कारण वायफट बोलणे. महाराजांनी इथं भंडार पुराण म्हणजे मीठ मुरची लावून सांगणे लोकांना, कारण पुराण बी नाही, भंडार पुराण. काय पुराण ह्याच्या जीवनामध्ये ह्याला माहीत नसतं. मग असे जे लोक आहेत ह्याच्या कीर्तन तुम्ही ठेवून तुमचा उद्धार होणार आहे का? तुमचा परमार्थ फुकट, त्याचा परमार्थ फुकट. म्हणून महाराज म्हणतात, धरुणी सोंग बोडक्या डोया. आता इथे सुंदर महाराजांनी सांगितलं आहे, धरुणी सोंग बोडक्या डोया. मुंडन केलेली स्त्री म्हणजे विधवा स्त्री. डोया म्हणजे डोकं नसलेला हा महाराज. मग डोकं नसलेला महाराज त्याच्या जीवनामध्ये सोंग घेऊन विधवा बाईसारखं त्याच्या जीवनामध्ये बुद्धीचा उपयोगच नाही, त्याच्या तोंडाला येईल ते त्याच्या जीवनामध्ये तो बोलत असतो. म्हणून महाराज म्हणतात, शिवून येते अंतरी माया. आता ही भगवंताची माया याच्या जीवनामध्ये कधी कळावी? ह्याला फक्त माया धनाची, मानाची, पदाची त्याच्या जीवनामध्ये असते, म्हणून तो त्याच्या जीवनामध्ये बोलत असतो. आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया कैसेनी हे. आता ही भगवंताची माया पार करून मद्रूप होणे अत्यंत कठीण आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. याच्याबद्दल मी 1000 वेळा माझ्या जीवनामध्ये बोललेला आहे. परत अजून एकदा सांगतो, ही माया नदी कशी आहे? ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये लहान लहान पंचमहाभूताचे बुडबुडे उत्पन्न होतात. सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून ती प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काठाबरोबर वाहू लागते, जिच्यामध्ये सत्वगुण रूपे मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने नियमरूपी शहरेची शहरे ती वाहून नेते. तिला मत्स्यरूपी वळणे आहेत, त्यामध्ये प्रमादरूपी मासे तळपतात. तिला प्रपंचरूपी वळणे फार फार असून त्यामध्ये कर्माचा पूर येतो व सुख दुःखरूपी केर कचरा तिच्यावर तरळत आहे.
रतीच्या बेटावर कामरूपे लाटा आदळतात. जीवन समुदायाचा फेस एकत्र झालेला दिसतो. त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून विद्या, धन, सामर्थ्य मदाच्या उकळ्या येतात. विषय उर्मीच्या लाटा दिसतात. उदय अस्ताचे लोंढे येतात. जन्म मृत्यूचे खळगे पडतात आणि मोह आणि ब्रह्मरूपी मासे धैर्याने मांस गिळताना दिसतात. रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते. त्यामध्ये तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे. पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते. त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात. मग या माया नदीमधून भले भले म्हणजे सगुण भक्ती करणारे, निर्गुण भक्ती करणारे आजपर्यंत कुठे गेलेत, कसे गेलेत, थांग पत्ता लागलेला नाही. अशी ही माया नदी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कमीत कमी प्रामाणिकपणे आपण आपली भक्ती करावी, प्रयत्न करावा. संतांनी सांगितलेल्या एका शब्दाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण करावं. परत कमीत कमी मनुष्य देह तरी मिळण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करावा. हा जो आपल्याला देह मिळालेला आहे, या देहाची आपल्या जीवनामध्ये विटंबना करू नये असं महाराज अभंगाच्या 7व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 8व्या चरणामध्ये महाराज म्हणतात धुळे माती खेळूच नका, जबादी चंदन घ्यावा बुका, आपण परिमळ अनेका लोका, मोलाचा महिमा फजिती पुकारे विठ्ठल. अत्यंत महत्त्वाचं 8वं चरण महाराजांनी इथं सांगितलेलं आहे. इथं आपल्याला महाराजांनी सावध केलेला आहे. धुळी हा शब्द महाराजांनी वापरलेला आहे. धुळी म्हणजे धुळवड, धुळीवंदन. होळीच्या दुसऱ्या दिवशी फाल्गुन प्रतिपदा वद्य प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा होळीचा सण. इथं या होळीच्या सणाला खरं तर ह्याचा हा पवित्र सण आहे. पण आपण तो पवित्र सण आपल्या जीवनामध्ये धर्मशास्त्रानं जे सांगितले, महाराजानं जे सांगितले त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये साजरा करीत नाही. हा सण कसा साजरा केला पाहिजे? अंगाला एक तर राख लावायची किंवा अंगाला माती लावायची. असा माती लावून हा सण साजरा केला जातो. पण आजकाल नाना प्रकारचे रंग अंगाला लावून हा सण साजरा खेळला जातो. म्हणून महाराज म्हणतात हा खेळ खेळूच नका. या संसारामध्ये धुळीचा खेळ खेळूच नका. कारण या संसारामध्ये अनेक ढोंगी वेशामध्ये तुम्हाला लोक फसवितात. म्हणून तुम्ही काय करा, तुमच्या घरामध्येच बसा. इथं जबादी हा महाराजांनी जो शब्द उच्चारलेला आहे, चंदन घ्यावा बुका घ्यावा, म्हणजे सत्य परमार्थाचं ग्रहण करा, सत्याचं आचरण करा. त्या योगाने तुमच्या जीवनात आनंदाचा उत्साह, सुगंध निर्माण होईल. ती दुसऱ्याच्या प्रयत्नाने तुमच्या जीवनामध्ये सुगंध होणार नाही. तुमच्याच प्रयत्नाने, तुमच्याच साधनाने तुमच्या जीवनामध्ये तो सुगंध निर्माण करावा लागतो. असा सुगंध आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. आणि हा साधना करण्यासाठीच आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. म्हणून महाराज म्हणतात मोलाचा महिमा फजिती फुकारे विठ्ठल. मोलाचा महिमा म्हणजे आपल्याला जो देह मिळालेला आहे तो एवढा मौल्यवान आहे, त्याची किंमतच करता येत नाही. पैशानं, धनानं, पदानं, कशानंच. कितीही तुमच्या जीवनामध्ये धन पद दिलं तरी हा देह परत मिळतो का? एखादा अवयव गेला तर तो तुमच्या जीवनामध्ये परत मिळत नाही. म्हणून देह आपल्या जीवनामध्ये कितीही संपत्ती देण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला देह मिळत नाही. म्हणून आपल्या जीवनामधला प्रत्येक क्षण हे प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये सदुपयोग करावा. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी, आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी तो खर्च करावा. त्याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये साधूची संगत लागते.
पण साधूच या कलियुगामध्ये कुणाला म्हणावं हे आजकाल कळत नाही. म्हणून माफी मागून बोलतो. जगद्गुरू तुकोबाराय यांनी 226 अभंग संत कसे असतात, संताचे लक्षण काय आहेत, माझ्या जीवनामध्ये माझा मोठेपणा सांगत नाही, संत कशा असतात याच्याबद्दल मी 54 अभंगावर माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडलेलं आहे. तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या जीवनामध्ये ते ऐकावं. खरंच तुम्हाला तुमच्या जीवनाची फजिती करून घ्यायची नसेल, हा मौल्यवान देह तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊन त्या देहाचं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला महत्त्व कळत नसेल, तर मग तुम्हाला जे वाटतं ते प्रत्येकाला अधिकार त्या भगवंतानं दिलेला आहे. त्या अधिकाराचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. असं या अभंगावर माझ्या जीवनामध्ये मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. कारण आता उर्वरित 2 चरणावर माझ्या जीवनामध्ये चिंतन मांडतो. भाग 2 इथंच समाप्त करून हे झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी जगद्गुरू तुकोबाराय, कारण संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली, पुन्हा जनाबाई नामदेव महाराज, सर्व साधू संतांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गौरदेव हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.